या ना या कम कम अगं तू नमस्कार. तुमचीच वाट पाहत होतो. मगापासून तुमच्याविषयी बोलणं चाललं होतं घरात. छान आहात तुम्ही नाही? थँक्यू थँक्यू. ताई मला काय जमून नाही राहिलं जायचं का बाहेर? चांगल्या लोकांसमोर हसा करणार आहे का तू? हा थांब ना नीट. तुम्ही बसा ना, लाजू नका. बसा बसा. अरे बसा 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 बसा. हे काय नवरा मुलगा आलाच नाही? हा काय आमचा आभ्या. आभ्या हे काय ना? हो तुमच्याकडचा टीव्ही चालू आहे का? नाही टीव्ही चालू आहे ना. लावू का? नाही त्याच्यावर हाऊस फिटवा तुमची. माझ्या नावाची मजाक करू नका. अहो नाही ते तुमच्या नावाची नव्हता चेष्टा करत. त्याला सवय आहे अधून मधून जरा मस्करी करण्याची. आणि मस्करी केली ना त्यांनी. काऊन रागवतो तू? नाही लहानपणापासून असंच आहे चिडका बिब्बा. चिडू नको तू, पण स्वभावानं चांगला आहे तो. आमची नकटू सुद्धा जरा चिडकीच आहे, पण तीही स्वभावाने चांगली आहे. येस, जोडी छान जमेल नाही? भले बघा यांच्या पोट्टीचं नाव काय म्हणले तर नट्टू आणि माझ्या नावावर हसून राहिले. नाही तिला आम्ही प्रेमाने नकटू म्हणतो. तिचं नाव नुपूर आहे. नुपूर. अगदी नक्षत्रासारखी आमची नकटू म्हणजे नुपूर. वडाभात जमतो का तिला? वडाभात? तुम्हाला वडापाव म्हणायचं आहे का? हे नुपूरचं एकदम फेवरेट आहे. मी वडाभात म्हणून राहिलो आणि खाण्याबद्दल नाही बनवण्याबद्दल बोलून राहिलो मी. जमतं का तिला वडाभात? वडाभात काय असतो? भाऊजी लेट मी एक्झामिन यू. वडापाव मधला बटाटा वडा असतो ना, तो असं भातामध्ये असं कुस्करून घालायचा आणि वरून असं तिखटाची पूड अशी भुरभुरायची. झाला वडाभात ना. रे बाबा यांना तर काय वडाभात वगैरे माहितच नाहीये. यांच्या पोट्टीला काय माहित असणार आहे? आणि आपल्याला तर तेच आवडते. आता काय आयुष्यभर मी तिकडे विदर्भात वडापाव खात बसू का? नाही रोज खाऊ नका, काय ऍसिडिटी होईल. तुम्ही मध्ये मध्ये इडली वडा वगैरे ट्राय करा. खाऊन हा आमच्या विदर्भाचे आयटम संपले का? नाही असं नाही. अरे काय मस्त मस्त 101 आयटम आहेत. कुडाची वडी, गोळा भात, वडा भात, आलू बोंडा. एक्सक्यूज मी, म्हणजे ही सगळी खाण्याच्या पदार्थांची नाव आहेत की समोरच्याला फेकून मारण्याच्या पदार्थांची नाव आहेत? नाही म्हणजे सगळी भीषण आहेत ना म्हणून विचार. हो आमच्या इकडच्या पदार्थाची चव इथल्या पदार्थाला नाहीये सांगून ठेवतो. आणि हो विदर्भाविषयी आणि विदर्भाशी निगडीत कुठल्याही गोष्टीविषयी जर मजाक केली ना तर दिमाग खराब होतो आपला. काय का मुलगा जरा जास्तच अर्जंट वाटतोय नाही? म्हणजे उद्धट. ॲरोगंट ग. तेच ते. मला नाही तो उद्धट वाटत आहे. म्हणजे त्याला त्याच्या विदर्भाविषयी जास्त प्रेम आहे असं वाटतंय. अगदीच प्रेम आहे. उतूच चाललंय प्रेम. आम्ही जरा बाहेर जाऊन बोलून येतो. हो बोला ना. आलोच आम्ही. चल चल. काय तुझ्या मनात? हा लग्न नाही करायचं ठरवूनच टाकलंय का तू? मी आधीच सांगितलं तुला माझं तर लग्न झालंय. काय? कधी? कुणाशी? मला तर बोलवलं पण नाही. अगं नाही तसं नाही. माझं चळवळीशी लग्न झालंय. मरुदी चळवळ. सगळ्याचे तू सड्यासारखं बोलायचं, सगळीकडे खुसपटा काढायची. नागपुरी खाक्या सगळ्या ठिकाणी दाखवायलाच हवा का? नाही आभ्या तू तपार बदलून गेला. ए आब्या करू नको बरं. मला आतमध्ये सगळे मजा करून राहिले माझी. आपल्याला पण काही रिस्पेक्ट आहे. राहू दे तू जा. मी आज जाते आणि सांगते त्यांना, माफी मागते त्यांची. अगं ताई सिरियसली सांगून राहिलो मी. मला शादी नाही करायची. ते शादी म्हणजे बरबादी राहते. नाही राहू दे तू करत बसती चळवळ बिळवळ. मी जाते आतमध्ये. ठीक आहे सांगते त्यांना, माफी मागते त्यांची. अगं सारखं काय माफी मागते तू त्यांची? कोणासमोर हात नको जोडू तू. हा आणि मी येतो आतमध्ये पण मला आवडली तरच लग्न करीन ना मी. ठीक आहे पण आतमध्ये जाऊन प्रेमाने बोला. उगीच तू सड्यासारखं वागायचं नाही. चल आतमध्ये. आभ्या अभिजित आत चल. काय हो काय बोलत असतील? विजू अगं मलाही तोच प्रश्न पडलाय. मी तरी काय सांगणार ना. हा नाही मला वाटतं चार चौघात कसं वागायचं कसं बोलायचं हे सांगत असतील त्या. ते आगाऊ आहे तो मुलगा. अरे आगाऊ वगैरे नाही म्हणता येणार दादा. नागपूर येतो मग तिथला थोडा तिखटपणा असणारच ना. पण काय करतोय का तिखट कुमार?
त्या भावा बहिणींच्या गप्पा आहेत, तुम्हाला नाही कळणार. मी आणि दादा नाही का बोलत कितीतरी वेळ. सॉरी हा, जरा वेळ लागला आम्हाला बोलायला. काय डिसायडेशन झालं तुमचं? डिस्कशन नाही काय नाही, आमच्या आभ्याला अभिजितला नुपूरला पाहायचंय. अरे वा. थोडा वेळ थांबायला लागेल ना, ती येतच असेल तयार होऊन. हो का? मग चांगलं आहे ना, मी पण त्या पिंगळ्यांकडे जाऊन येते. तेवढी डिलिव्हरी द्यायची ना, उशीर होऊन जाईल. ओके. हा मी जाऊन येते. हा तू कोण जाऊन राहिली? काऊन म्हणजे काय, तेवढं देऊन येते ना त्यांना, उशीर होऊन जाईल. हा जाऊन येते मी पटकन, घाबरू नको तू. लवकर ये. आलीच. हो हो. काय अभ्या? अभिजित राव, कसं काय काय करता काय तुम्ही? चळवळ. हो का? ठीक आहे. अरे वा. पार्ट टाइम की फुल टाइम? नाही म्हणजे ड्युटीचे टायमिंग काय असतात? आरत नाही तर पोऱ्यात कुठून येणार. यांचे हे हाल आहेत तर पोट्टी कशी असेल देव जाणे. नुपूर. हा नकटू बाळा, लेटिंग गेट कम फास्ट. हा हो हो झालं झालं झालं. सांग ना, मी कशी दिसतीये? ओ माय गॉड, ब्युटिफुल, अवेसम. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू नंतर बोल बाळा, तो वाट बघतोय मुलगा. चल. काय सांगतेस काकू? अगं हे आले सुद्धा. कसेत ग हे? बरं आहे, पण तोंड जरा फारच तुरतुर चालतं बाई त्याचं. अगं असू दे ग, ते नागपूरचे आहेत की नाही, तिकडच्या लोकांना असते बोलण्याची सवय. बोलायची सवय ठीक आहे ग, पण फारच आगाऊ आहे मुलगा. म्हणजे ते काही बोलले का कोणाला? अगं बोलतो कमी, पण मार्का म्हशीसारखं डोळे वटारून बघत राहतो ग सारखा. काही बोलू नकोस हा काकू, मी नाही काही ऐकून घ्यायची. तुला बरं पुळका येतोय ग आतापासून. तू त्याला भेट, मग ठरव तो कसा येते. कसं बोलतो तो? जेवून राहिलो, खाऊन राहिलो, जेवल्यावर राहणार कसं? पोटातच जाणार ना. अय्या काकू, तू सेम मम्मी सारखं बोलली सगळं. माय गॉड, म्हणजे मी इतकं मठ्ठासारखी बोलली? काकू, माझी मम्मी मठ्ठ नाहीये काही, जरा निरागस आहे ती, इतकंच काय. पण मी काय म्हणते काकू, तू कितीही बोल लावलेस ना मुलाला, तरी मला असं वाटतंय की मला आवडणार आहे हा मुलगा. तुला का वाटतं असं तुला आवडेल? अगं, मला आतापर्यंत बघायला आलेल्या स्थळांपैकी हा एकमेव मुलगा नागपूरचा आहे. तू नागपूरचा आहे म्हणून तुला आवडेल? हो. अगं जनरली मला नागपूरच्या सगळ्या गोष्टी आवडतात ना. तेव्हा नाही का कोणीतरी संत्रा बर्फी आणली होती, मला किती आवडलेली, आठवत आहे ना तुला? तसंच हा मुलगा पण आवडेल मला. तुला माहितीये का, तू सेम टू सेम तुझ्या मम्मी सारखी बोलतेस. अय्यो खरंच की. हसू नको. चल तो आलाय, गॉड नोज आता काय करत असेल. चल चल लवकर. हा आले आले आले. नाही 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 नाही, धूळ धूळ. लागलं चुकून चालायचं चुकून चालायचं. असं काही नाही. नाही ऐका ना माझं. तो नाही. आहे का? 7 मिनिटं जाईल सगळं. बसा आरामात, रिलॅक्स.
घ्या पोहे घ्या. हा. अरे सांबार कुठे आहे? मी पोहे केलेत, इडली नाही केली काही. सांबार कशाला हवंय? अहो पण आपल्याला पोह्यावर सांबारच लागतो बाबा. तुम्ही पोहे सांबारात बुडवून खाता? काय बोलून राहिले तुम्ही? हा अहो असा सांबार चिरायचा मस्त आणि असा पोह्यावर असा भुरभुरून टाकायचा मस्त, एकदम खतरनाक लागते. अय्या ईशा म्हणजे पहिल्यांदाच ऐकते ना हे असं. पण आमच्या इकडे तर असंच खातात. फारच वेगळ्या आवडीनिवडीत हो तुमच्या. अहो आवडी निवडीचं जाऊ द्या हो, मी माणूसच वेगळा आहे. म्हणजे काय शंकाच नाही, तुम्ही खूपच वेगळे आहात. बरं तुम्हाला अजून काही आवडतं का? नाही म्हणजे जे आमच्या जगात असेल आणि विजूला बनवता येईल तेच सांगा, ती बनवेल. वांगी पोहे जमतील का? वांग्याचं भरीत चालेल का? तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर सापडलं मला. नाही 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 तुम्हाला नाही जमणार ते, जाऊ द्या. नाही नाही मी करू शकते ना, सगळं चांगलं होईल. हो हो. मला सांगून राहिल्या का स्वतःला सांगून राहिल्या? दोघा नाही आले मी. सांबार? पण सांबार आणि पोह्यांचा काय संबंध? पोह्यांवर टाकून खातात की काय सांबार? टाकून नाही, भुरभुरून खातात. अगो बाई, मग त्यांना दुसरं काही आवडतं का? म्हणजे उपमा शिरा असं काही, ते बनवूया का? वंच त्यांना वांगी पोहे आवडतात. माहिती आहेत का कसे बनवायचे? मग त्याच्यापेक्षा सांबार बनवलेलं बरं सोपं असतं. मम्मी मी रेडी आहे. चला चला चहा पोहे द्या. हे माझी वाट बघत असतील ना. थोडा वेळ थांब बाळा, मी जरा आधी सांबार बनवते मग घेऊन जा. हा अगं पण पोहे तयार आहेत ना, इडली सांबार पण बनवायचंय का? अय्या हो. नाही नाही, त्यांना पोह्या बरोबर सांबार हवाय. पोह्यासोबत सांबार? असं कसं आहे तू? हा विचित्रच वाटतो नाही? मम्मी नक्की ते जे म्हणतात तेच सांबार तू समजतीयस ना? तुला नेमका दुसरं कुठलं सांबार म्हणायचंय? अगं ते असतं ना दुसरं, ते नाही का असं हरणासारखं असतं, ज्याला अशी वाकडी तिकडी शिंग असतात. ओ त्या जंगल मधला ॲनिमेटर प्राणी असतो तो. हा तेच ते. अगं पण त्याचा काय संबंध याच्याशी? अगं ते चिरायचं म्हणतात ना. हो ना, का जोकर आहे का मी? हा असं का बघून राहिले माझ्याकडे, हसून राहिले मस्त? कसं आहे की समोरचा माणूस कसाही असला ना तरी आम्ही त्याच्याकडे असं असं हसरच बघतो. आणि तुम्ही तर केवढे म्हणजे काय वेगळे, एकदम साधे सुधे चांगले आहात तुम्ही, एकदम वा जगा वेगळे. नाही नाही मला समजून नाही राहिलं, तुम्ही कौतुक करून राहिले का मजा करून राहिले माझी? वाह. हे सुद्धा तुम्हाला कळत नाही म्हणजे तुम्ही किती साधे सुधे हे तुम्हीच सिद्ध केलंय. दादा शांत बस. काय चाललंय? काय कडे करतो? काय काय खुसूर पुसूर काय चालू राहिली तुमची? काय चालू काय तुमचं? आणि मला सांगा हॉटेल किती दूर आहे? ते खूप हॉटेल कशाला पाहिजे तुम्हाला? नाही पोहे हॉटेल मधूनच येऊन राहिले ना. म्हणजे पोह्यांची टेस्ट जरी हॉटेल सारखी असली ना तरी पोहे घरीच बनवलेले आहेत. मग त्याच्यावर सांबार टाकायला एवढा वेळ लागते का? हा खूपच फुरसतीत चाललं तुमच्या मुंबईवाल्यांचं काम. अरे पोरगी बघायला आलो, अजून पोरीचा पत्ता नाही. नाही ती किचन मध्येच आहे, नुपूर येत असेल ना. ते सांबार झाला की असा फुरफुरून मग येईलच ती. फुकटच म्हणता तुम्ही मुंबईवाले फास्ट आहे, मुंबईवाले फास्ट आहे. एक्सक्यूज मी, आम्ही फास्टच आहोत. पण आता सांबार म्हणजे वेळ लागणारच ना. आता असेल नसेल माहित नाही ना. नसेल तर बाहेरून मागवायचं ना बे. बे हे बघा, मी तुमच्यापेक्षा वयाने मोठा. काय बेबे बेबे काय चालू आहे? अहो मी तुम्हाला नाही म्हटलं, आमच्याकडे असंच म्हणतात. आणि हो मी माझ्याच भाषेत बोलणार. नाही नाही तुम्ही बोला, तुम्ही तुमच्याच भाषेत बोला, तुमचा पूर्ण अधिकार आहे. फक्त ते बे वगैरे असे शब्द टाळा. नाही म्हणजे आता आम्ही कसं बोलायचं हे पण तुम्हीच सांगणार आम्हाला. आधीच तुम्ही सगळ्यांनी आपली मतं लादून गळचेपी करून टाकली विदर्भवाल्यांची. हा पण आता आम्ही गप्प बसणार नाही. हा आता विदर्भ स्वतंत्र होणार. दादा थांब मला. हा आणला काय झोंबलं?
हा असे काऊन गेले? नाही नाही मी पाहतो. तुम्ही बसा, येतीलच पोहे येतीलच. दादा अरे भैताळपणा आहे नुसता. तू चिडू नकोस. नाही मी चिडत नाहीये मी. त्याच्या बोलण्याने माझा संताप होतोय, कळलं? बरोबर आहे. काय आहे? मी बोलतो त्याच्याशी, अभिशी मी बोलतो. अभी उसको बता वो अभी अंडे से बाहर नहीं आया है. हाँ, मेरे से पंगा नहीं लेने का. बोलतो ना. तू हळू बोल ना, पण हळू बोल. का बोलो हळू? मला कोणाची भीती आहे? माझं घर आहे, मी हळू बोलणार नाहीये. त्याची बहीण किती चांगली, किती संस्कारी, आणि हा ठॉम्ब्या काय तर म्हणे पोह्यासोबत याला सांबार खायचंय. सांबार? त्याच्या बापाने कधी सांबार खाल्ला होता पोह्या बरोबर? नाही. पण दादा तूही लहानपणी पोहे आणि चहा खायचाच ना. खायचंस की नाही तू? टाक बरं तुंकून. अरे लहानपणी खाल्लेले पोहे आता कसे दुंकणार? राग तुंकून टाक म्हणतोय मी तुला. तुंकून टाक सगळा राग, शांत हो एकदम. आपल्या नट्टूसाठी की नाही. आणि आता विजूनं सांबार तयार केला असेल. अंगावर गरम आहे, सांभाळून. हो 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 हो. हळूहळू. आहा, क्या बात है. खूप भारी झालंय मम्मी सांबार. थँक्यू. मम्मी मी काय म्हणते, आता तू इतक्या कष्टानं सांबार केलंच आहेस ना, तर मग डोसे पण बनव ना. नको ग, आता नको. हे बघ, मी तुला नंतर नक्की बनवून देईन. आता ना हे बाहेर न्यायचंय मला. फक्त ना प्रश्न एकच आहे की ते सांबार चिरून भुरभुरवायचं कसं. तू कशाला एवढा विचार करतेस? एका वाटीमध्ये दे ना जावे बापू ना, त्यांचं ते बघतील त्याचं काय करायचं ते. गुड शैलावंश. विजू अजिबात लाड करू नकोस हा. वाटीत दे सांबार त्यांना. नाही नको. त्यांनी सांगितलंय ना चिरून भुरभुरवून द्या म्हणून. अशीच वाटी कशी नेऊन द्यायची आणि सांगायचं स्वतः घ्या. मग व्हॉट डू यू डुईंग? हा, कसं चिरणार आहे सांबार तू? तोच तर विचार करते ना, सुचत नाहीये मला काही आयडिया. काय? मी ना एक मिनिट वाटी घेते. सुचलं हिला. सावकाश. नाही काय आहे, उशीर नको व्हायला ना तिकडे. अरे देवा. हा, एक मिनिट द्या जरा फडकं मला. हा, असं ना मी हे घालते आणि ना मी सुरीने ते चिरते. आज पहिल्यांदाच सांबार चिरताना बघतीये मी. आणि हे फक्त आपली विजूच करू शकते. हा विजू, बारीक चिर. झालंय आता, चिरून झालंय. कोणचं धरा हे. हा, आता ना ते त्याच्यात भुरभुरवायचंय. गरम आहे ना ते. मम्मी तू नको भुरभुरू, मी भुरभुरते. एक मिनिट. काय चाललंय तुमच्या मायलेकींचं? हा, डोकं बाजूला ठेवलंत का तुम्ही? ठेव ते बाजूला ठेव. हा, एक मिनिट. काय करता तुम्ही? काय चमच्याने भुरभुरवत? वहिनी नको. त्यांनी हाताने भुरभुरवायला सांगितलंय. त्याला कळणार आहे का आपण हाताने भुरभुरवतो की चमच्याने भुरभुरतो ते? हा, काही आपलं. या वा या. नाही तुम्हीच या. बसा. हा, पाहुण्याला असं एकटं घरात ठेवून फिरायला जायची पद्धत आहे वाटते तुमच्यात. पाहुणा असून नको ते बोलण्याची पद्धत आहे वाटते विदर्भात. हो, विदर्भाला काय बोलायचं नाही. हा, आपला दिमाग खराब होतो, आधीच सांगितलं तुम्हाला. नाही तुम्ही चिडू नका. तुम्ही ना शांत व्हा दे. दादा तू पण शांत व्हायस ना? शांतच आहे. मग शांत राहू नका ना. पोट्टीला बोलवा, खूप काम आहेत मला. चळवळीची तर काम असतं. हा, नाही ते कुठं बोलले? काहीच बोलला नाही तो. तुम्ही थांबा, मी बोलवतो नुपूरला. हे घ्या, बोलवायची आताच आली सुद्धा ती. हे काय? अहो तुम्हीच म्हणाला होतात ना सांबार चिरून भुरभुरवून पोह्यावर टाकायचे, तेच केले. आता चना पोहा वाटून राहिला मला. नाही तुम्ही तर वरण टाकून दिलं पोह्यामध्ये. अहो आम्ही विचारलं होतं तुम्हाला, तेव्हा तुम्ही म्हणालात आमच्यात असंच खातात म्हणून. अहो हिरवा सांबार भुरभुरून टाकायला सांगितलं होतं मी. हिरवं? माय गॉड, आता हिरवा सांबार कुठून आणायचा? मी काय म्हणते जावे बापू, आजच्या दिवस आता हिरव्या सांबाराच्या ऐवजी पिवळ्या सांबारामध्ये ऍडजस्ट करा ना. का झामल करून राहिले हो तुम्ही? अहो सांबार माहित नाही का तुम्हाला? सांबार म्हणजे ते धनिया. धनिया? हा,
अच्छा, म्हणजे तुम्हाला कोथिंबीर म्हणायचंय का? तेच तर सांगून राहिलो तुम्ही. मग आता हे आम्हाला कसं कळणार? मला माहितीये माझ्या मम्मीला किती त्रास झाला हे सांबार बनवताना, किती त्रास झाला. तुम्ही तिलाच उलट प्रश्न विचारता. हे चुकलेलं आहे तुमचं, कळलं ना? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. तिला काय माहिती बिचारीला? तुम्ही सांबाराला वेगळंच काहीतरी म्हणता, ते तिची काहीच चूक नाहीये आणि तुम्ही तिला असे माझ्या मम्मीचा अपमान केला मला अजिबात आवडत नाही, कळलं?